अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। बावधन पोलीस स्टेशन या ठिकाणी जो नवविवाहितेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल आहे, त्या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण हा आरोपी पाहिजे होता। त्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे 3 पथक रवाना करण्यात आले होते। सदर पथकाने आज निलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते पिंपरी चिंचवडच्या दिशेने घेऊन येत आहेत। आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे। प्रवास नेमका त्याचा कसा राहिला? गुन्ह्यामध्ये त्याचं नाव समाविष्ट झाल्यानंतर तो इथून सर्वप्रथम मुंबई कोकण या भागामध्ये गेला। तेथून तो बाय रोड दिल्लीनंतर गोरखपूर आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये काही वेळ तो नेपाळ काठमांडू या भागामध्ये सुद्धा जाऊन गेल्याची प्राथमिक माहिती मिळून येत आहे। नंतर तो आपल्या बॉर्डरवरती आल्यानंतर आज सकाळपासून आपली टीम त्या ठिकाणी होते, त्यांनी मग त्याला दुपारी ताब्यात घेतलेला आहे। काय त्याच्याकडून आतापर्यंत सध्या तरी त्याला ताब्यात घेऊन येत आहेत। पुढील सर्व तपासाच्या बाबी आहेत आणि तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तशी आपल्याला माहिती देण्यात येईल। रिव्हॉल्वर त्याची सापडली तपासाचा पार्ट आहे तो। लता हनवणे आणि करिश्मा यांचा मोबाईल जो आहे तो त्यांनी आलेले आहे। मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे हे सगळं तो आल्यानंतर तपासामध्ये त्याच्याकडे इंट्रॉगेशन केलं जाईल आणि ज्या ज्या निष्पन्न बाबी होतील त्या आपल्यासमोर शेअर केल्या जातील। किती पथकांनी आपल्या काम केलेलं आहे? कारण मोठं याच्यामध्ये गुन्हे शाखेचे आपले युनिट 4चं एक पथक होतं, गुंडाविरोधी पथक होतं आणि सायबर टीम त्यांना टेक्निकल अनालिसिससाठी होती। याच्यामध्ये युनिट 4चे PI आहेत आमचे अरविंद पवार, API हरीश माने, API स्वामी आणि PSI साळुंके यांच्याबरोबर त्यांचे संबंधित अंमलदार सुद्धा होते।